नमस्कार. आपण आता जे आपल्यासोबत आहेत ते आहेत कल्याणीत आहे. बैलगाडी क्षेत्र म्हटलं की त्यांचं नाव पहिल्यांदा वर येतं. तर त्यांना विचारूया त्यांचा अनुभव कसा होता आणि त्या या क्षेत्रात कशा प्रकारे आले ते. तर नमस्कार. नमस्कार. मला सांगा, या या क्षेत्राची सुरुवात तुम्ही कशा प्रकारे केली? लहानपण तुमचं कशा प्रकारे गेलं? लहानपण म्हणजे वयात मी 7वी-8वीला असेल तेव्हा मैदान भरलं होतं गावात. गावात मैदान भरले की मी कुत्र्याचा चकडा केलता पहिला. कुत्री पळवली तेव्हापासून मी मला नाद. तेव्हापासून नाद लागला तुम्हाला. आणि नाद लागल्यानंतर मग तुमची पहिली खरेदी कोणती होती? तुम्ही पहिल्यांदा कुणाला पळवायला सुरुवात केलेली? मी पहिल्यांदा वाघवाडीचा संतोष म्हणून वाघवाडीचा आहे त्यांच्यापासून टायगर म्हणून नावाचं वासरू घेतलं होतं बरं पहिल्या स्टार्ट. त्याच्यावर माझी सुरुवात झाली. तेव्हा ते वासरू घेतलं होतं 35,000 रुपयाला काहीतरी घेतलं होतं. गाडीतलं वासरू म्हैसूर ते घेतलं होतं पहिल्या स्टार्ट. तिथून तुमची सुरुवात झाली. आणि आता कोणत्या मैदानात आहे तुमच्या? आता कोण पळवतो तुम्ही? मैदानात कोण कोण असतं आता? हे फायर आणि हे कॉकटेल म्हणून 2 असतात वासरू. हो, मैदान. हा नवीन खरेदी आहे. हा नवीन खरेदी. कुठून घेतलेला? कोकणातून घेतलेलं बघायला गेल्यावर लांब. वासरू पसंत पडलं आपलं. पाय बी चांगलं जरा वाटलं शरीर बिरीर म्हणून वासरू घेतलं होतं. त्याला पळवले वगैरे कधी? हो, त्या दिवशी फेरा टाकला एक चांगला. गट काय आम्हाला बघायलाच भेटलं नाही. फेरा आपला टाकला निम्यात. कोणत्या खांदी चांगलं आहे? डाव्या खाली चांगला पळतो. आता तो थोडा जर्सी टाईप वाटतोय, त्याबद्दल काय सांगा? जर्सी म्हणजे तो जर्सी धनगर खिल्लार म्हणजे म्हणतो ना आपण, तसं ती जर्सी आहे. जर्सी म्हणजे कॉकटेल आहे, म्हणजे निम्म म्हणजे म्हैसूरी जातीचं का नाही सिमेंट ह्याला भरलेलं आहे ते जर्सीला, त्याच्यामुळे ती कॉकटेल झालं म्हणजे ती मिक्स आहे दोन्ही. तुम्ही पळताना बघितलंय त्याला? पळताना आपणच पळवली आणल्याला. पळताना बघितलं नाही काय. त्याची खासियत काय पळताना? खासियत काय दुरीत नीट पळतो, इकडे तिकडे वाडावाडी काय करत नाही आणि घोड्यावानी पळ आहे आपलं चांगला. घोड्यावर प्रॅक्टिस वगैरे देण्याचं कधी हे केलं का? फेरा वगैरे देण्याचा? फेरा दिला होता की एकदा घोड्यावर उजवीनं घोड्यावर चांगला पळाला नाही म्हणून बैलावर डावीनं फेरा दिला परत. फायरवर पळवायचा काय विचार आहे का पुढे? आताच नाही पळवायचं, जरा बैलाला तळायचे असतं. वासर आताची ट्रेन करायला चाललंय. ट्रेन झालं की 100% घरची गाडी पळणार. तुमचं या क्षेत्रात, बैलगाडी क्षेत्रात नाव कशा प्रकारे झालं? जसं की आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीचं नाव व्हायला खूप टाइम लागतो, खूप खडतर प्रवास असतो, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे का म्हणजे साडीवर व्यक्ती कोणच नव्हते मैदानात. पहिल्या स्टार्टला साडीवर म्हणजे तृतीय पण तिमीच होत. तृतीय पण ते असताना मग प्रधान नावाचा बैल घेतल्यावर बंदीच्या काळात बैल पळत होता. 6 महिन्यात त्यानं अख्खं महाराष्ट्र ओळखून दिलं कल्याण एक्सप्रेस कोण आहे त्या प्रधान नावाच्या बैला माझ्या. तेव्हापासून अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झालं कल्याण ताई कोण आहे. प्रधान कुठून घेतलेलं तुम्ही? प्रधान घेतला होता धाना शिंदे, सैदापूर मधून घेतला होता. त्याने कोणती कोणती बक्षीस जिंकलेली? सलग 11 मैदान गराळवाडीचे 1 नंबर आहे. पुशेगावला राहिला होता, 7 नंबर केला होता पुशेगावला. कोरेगावला गेल्या वर्षी राहिला होता. तेवढंच आहे मैदान. आता ही जी जोडी तयार केली आहे, या जोडी करण्यामागचं कारण काय तुमचं? काय आपलं एक प्रधान सारखं एक नाव झालं पाहिजे, असं जे 2 बैलांचं नाव झालं पाहिजे. ते आता बंद केलं, त्याचा पाय एक मोडला होता चिंचनेर लिम मध्ये प्रधान, त्याच्यापासून तिला बंद केलं पळवायचं. फायरची खासियत काय म्हणायची? तो पण प्रधानवानीच पोहती, एकच खांदा उजवा, आतून बाहेरून एकच खांदा, चांगला पळते तुम्ही. पायऱ्याच्या वगैरे करताना तुम्हाला अडचण येतात का? आता नाही अडचण, का तर आपण पहिली बैल दिले त्याच्यामुळे टेन्शन येत नाही, अडचण पण येत नाही. कल्याण तयाला पाहिजे मला 100% माणूस देतोच बैल, का नाही म्हणलाच नाही. आणि ड्रायव्हर वगैरे तुमचा सिलेक्टेड असतो, एकच असतो का वेगवेगळा असतो? ड्रायव्हर कोण नाही, ड्रायव्हर मीच आहे, मीच गाडी आणते. मला वैयक्तिक वाटलं ड्रायव्हर आपल्याला चांगला वाटला बसवला, नाही तर मी वैयक्तिक गाडी आणते. ड्रायव्हर ची सुरुवात तुम्ही कधीपासून केली? कुठलं मैदान तुम्ही पहिल्यांदा गाडी चालवलेली? अमरापुरात गट काढला होता. 2-3 वर्ष झालं तेव्हापासून मला ड्रायव्हर की म्हणजे आवडायला लागले, पण ड्रायव्हर व्हावा हाणावं गाडी म्हणून. सुरुवात करण्यामागचं कारण काय होतं? तुम्ही प्रॅक्टिस कशी केलेली गाडी हाणण्याची वगैरे? प्रॅक्टिस मध्ये आता बैल प्रधान होता, ती बैल आपण खाली नेऊन दुसऱ्याच्या ड्रायव्हरच्या मागे जाऊन आपलं खालून किती अंतरान माणूस कसा सुटते, गाडी कशी दोरावते, गाडी ड्रायव्हर कसा आणतोय ते बघूनच मी शिकले. गाडी शिकवलं नाही मला कोणी, माझे बघूनच शिकले. तुमच्यावर कोण कोण असतं मैदानावर जायचं म्हटलं की? कोण कोण असतं तुमच्यावर? कसं प्रकारे त्यांचं सहकार्य मिळतं तुम्हाला? सहकार्य म्हणजे सगळ्या म्हणजे बारका वासूर आहे त्याचे पोरं असते, ती मोठ्या बैलाची पोरं असते, सगळी असते पोरं संघ सगळीच असते. मैदान निवडताना काय बघता का मैदानात त्याची फाटी कशी आहे, काय आहे? काय नाही, तेवढं आपल्या एक चक्कर खालून वरनं खाली मारायचं चक्कर, तेवढंच आपण बैल फाटीवर तेवढी चालवायची जरा, तेवढंच. त्याच्या मैदान किती दिवसाच्या गॅपनं तुम्ही करता असं उतरायचं? 15 दिवसांनी.
एक मैदान झालं की 4 दिवसानं दररोज 1 दिवसाचा गॅप देऊन आम्ही छकड्याला 6 किलोमीटर चालवतो त्याच. आणि चालवून झालं की 2 दिवसाचा गॅप देऊन तिसऱ्या दिवशी मैदानाला काढायचं. या क्षेत्रात उतरल्यानंतर तुम्हाला आलेला अनुभव काय सांगाल? या क्षेत्रात माझं एक नाव महाराष्ट्रभर झालं. महाराष्ट्रभर म्हणून कल्याणताई कोण आहे, कल्याणताई म्हणजे ओळखायला लागल्या. शक्यतो तृतीयपंथीचं नाव कुठे झालेलं नाही एवढं. तृतीयपंथीचं नाव कुठं झालं, माझं एवढं मोठं नाव झालं की मला लहान पोरापासून मला माणूस ओळखतो. हे कल्याणताई म्हणून यांचा बैल पळतो. एवढंच आनंद आहे की अख्खा महाराष्ट्रात मला या बैलानं घडवून दिलं. समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारे बदलला तुमच्याकडे? माझ्याकडे आता त्यांचा दृष्टिकोन आहे, पण मी पुढे बघायचं म्हटलं की आपण भाऊ म्हणूनच बघतो. त्यांच्या दृष्टिकोनाने त्यांच्या ह्या नजरेने काय बघतात आपण कसं सांगू शकणार. तुम्ही या क्षेत्रात आल्यानंतर काय काय अडचणी आल्या तुम्हाला स्टार्टिंगला? लय अडचणी आल्या, पैऱ्याच्या अडचणी आल्या, सुट्टी मेकर कोण व्हायचं, ड्रायव्हर बसवलं की ड्रायव्हर दारू पिऊन बसायचा. म्हणजे लय अडचणी आल्या. त्या अडचणीमुळे मी ड्रायव्हर झालो आणि परत मीच गाडी आणायला. काय काय ड्रायव्हर शेजारी गाडी असली की तो 500 रुपये घेतलं की ती आपली गाडी ओढून धरणार, कुठं गाडीला हाणणार नाही. त्यामुळे मी ड्रायव्हर बनलो. आता वायदीचा प्रकार चाललाय, त्याबद्दल काय आहे तुमचं मत? वायदी घेतली तर माणूस काय म्हणतो, 7,000 वायदी घेतली आणि 9,000 दिली तर डायरेक्ट माणूस म्हणतो काय नाही बा माझ्या बैलाच्या पायाला लागलाय. पण तो मैदानात असतो कारण पुढे आपल्याला 2 रुपये जास्त भेटलेला असं नाही. मी अजून कोणापासून 1 रुपयाच वायदी घेतलेली, गाडी आणलेले पैसे घेतलेले नाहीत अजून. हा कितपत योग्य वाटतंय तुम्हाला? जर आता पुढे आपण बैलगाडीत गेलो, आता पुढच्या भविष्यात तुम्हाला हा प्रकार किती बरा वाटतंय? चांगला आहे का हा थांबला पाहिजे? हा वायदीचा प्रकार थांबला पाहिजे, म्हणजे पैर पण होतील आणि बैल गुलालात राहतील. वायदीचा प्रकार बंद झाला की बैल गुलालात राहतील. एवढं. तुम्हाला कधीपासून बैलगाडीचा नाद लागलेला? मी शाळेत असं आमच्या गावात बैल पळतो, रसुलान नदी म्हणून बैल पळतो बैल म्हातारा घेऊन. तेव्हापासून मला नाद लागलाय. तेव्हापासून नाद लागलेला. आणि तुम्ही त्यांच्याबरोबर असता? हो, त्यांच्याबरोबर असेच घेऊन शाळेत जात 4थी-5वीला असल्यावर मी त्यांच्या संग जायचो शाळा बरोबर. अशा प्रकारे तुमचं सगळं झालं. आणि आता आपण बघतोय की थोड्या आधुनिक पद्धती आलेत की पट्टीचा वापर व्हायला लागलाय, कॅमेरे आलेत, त्यामुळे आपल्यासारख्यांना निर्णय जे असतात मैदानावर गेल्यानंतर ते चांगले भेटतात. त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, कॅमेरे हे आलेत त्याच्यामुळं भांडणं कोणाच काय होत नाही. आपलं सहकार्य त्यांचं पण आपल्याला चांगलं भेटतं, झेंडावाल्याचं पण चांगलं भेटतंय, वर कमिटीचं पण चांगलं भेटतंय. आपल्याला निकाल योग्य ते देते. पहिलं कॅमेरे हे नव्हते, आम्ही जेव्हा पळवत होतो ना बैल, कॅमेरे नव्हते, पण कमी माणूस कॅमेरा सारखं बघून निकाल पहिले देत. हो. तुम्ही मैदानावर जाताना काय बघता? का अशी बघता की मैदान चांगलं आहे, फाटी चांगली आहे, काय बघून तुम्ही मैदानात जाता? का बक्षीस वगैरे बघून जाता? काय ना, म्हणजे आपल्या बैला 15 दिवसाचा गॅप झाला की आपण कुठल्या मैदान असलं, फाटी असू दे किंवा नसू दे, फक्त एवढंच काय बैल भराड्यातले पळवत नाही, कटानावर बैल पळवतात. तुमचं बैलगाडी बद्दल आता पुढचं भविष्य काय वाटतंय? कसं असेल बैलगाडी क्षेत्र पुढे भविष्यात? पुढे भविष्यात आपलं चांगलं असेल, कुठं तर आपण खुर्चीवर एका पदावर बसेन या बैलगाडीच्या नादामुळे, असे का आपल्याला अनुभव आहे. म्हणजे आता आपण बैलामुळे पण मला पेन्शिल चालू झाल्या, त्यामुळे काय वाटत नाही. बैलामुळे लय गोष्टी मला घडायला लागल्यात आता बैलामुळे. असं कुठलं मैदान झालेलं जे तुमच्या कायम लक्षात आहे आणि कायम स्मरणात राहील असलं मैदान झालेलं आणि तुमच्या अजून ते लक्षात आहे? पुशेगावला कडन शिमी काढला होता. सातारा पेलवान म्हणून त्यांचा नागिन प्रधान आतून त्यांचा बाहेर नव्हता, कडन 9 नंबर तासावर शिमी काढला होता. तेवढा आनंद झाला होता. असं कधी झालंय का की बैल वगैरे जखमी झालेला, असं कधी काय? हो, बैल मोडला होता परत पायात मोडलेलं, चिंचनेर मध्ये गाडी अडकून मोडला होता. त्याच्यापासूनच तो बैल आजू झाला. बैल आपण बघतोय की विजेता जास्त होत आहेत, गट पास वगैरे सेमीफायनलला वगैरे पोहोचतात, गुलाल मिळतो, पण ज्यांना मिळत नाही, नुसते प्रयत्न करत असतात, त्यांना काय सांगाल की त्यांनी या क्षेत्रात आलं पाहिजे का? की आलं पाहिजे का? आलं पाहिजे. या क्षेत्रात आलं का नाही, भरपूर त्यांनी योजना, म्हणजे आपण भरपूर आनंद तुम्हाला सांगतो, झुपलं पाहिजे, ती वेळेच्या वेळ पवनी टाकली पाहिजे. कष्ट घेतल्याशिवाय फळ कुठलेच भेटत नाही. आता आम्ही पण कष्ट करतो, त्यामुळे आम्हाला फळ कुठं तर देते ती बैल. आणि आता कॉम्पिटिशन पण वाढत चाललंय. आता आपण असं सांगू शकत नाही की हा बैल फिक्स हाच गुलाल नेईल, असं आपण सांगू शकत नाही. आता नाही सांगू शकत बैल आपला हेच गुलाल नेईल. आज बैल पण पैर पण तशी व्हायला लागलेत ना, वायदीमुळे पैर पण होते ते, आणि वायदीमुळे पैर होऊन पण गाड्या पण चांगल्या पळते त्या. शक्यतो आतल्याच गाड्यांचा 1 नंबर होतो, कडच्या गाडीचा पण 1 नंबर होत नाही. तुम्ही कोणती गाडी चालवल्यात आतापर्यंत? सगळ्या गाड्या चालवतो बैल, सगळ्यांचे पळवले. कुठली गाडी होती ज्याला जास्त स्पीड लागलेला? ही जी गाडी होती भारतची आणि मॅगीची, त्याला फुल स्पीड लागले. मी दांड्या धरून अक्षरशः बसले होते त्याच्याकडे, लई स्पीड लागलं होतं गाडी, फेरायला गाडी मारली होती.
एखाद्याला ड्रायव्हर व्हायचं असेल तर त्याने कशा प्रकारे प्रॅक्टिस करावी आणि या क्षेत्रामध्ये यावं? ड्रायव्हर बनायचं असेल तर ज्यावेळेस मैदान असेल त्यावेळेस मागं उभा राहायचं. ड्रायव्हर काय करतो, कुठं बाबा खालीची गाडी कुठे गेली तो कासऱ्यावर कसा दोर आपण टेरिंग कसं हलवतो तसंच आहे काम. फक्त यांना ब्रेक नाही. खालच्या 2-3 उड्या गेल्या कासर इकडे तिकडे वळून दिलं सोडून तरी चालत. फक्त मोरच तेवढं काही ब्रेक लागत नाही. त्याने प्रॅक्टिस कशी करावी? प्रॅक्टिस करायची म्हटली तर प्रॅक्टिस करायची म्हटल्यावर एक मैदान 2-3 मैदान आपलं मागं उभा राहायचं. ड्रायव्हर काय चलापणा करतो काय नाही ते बघायचं आणि आपली फेरायची गाडी आणायची. आणि पूर्ण क्षेत्रात बघितलं तर तुम्हाला ड्रायव्हर व्यतिरिक्त काय व्हायला आवडेल अजून? नाही आपण मरेपर्यंत म्हटलं तर बैल आणि ड्रायव्हरच. दुसरं काय नसलं तरी आपल्याला चालेल. म्हणजे पूर्ण असा तुमचं हे होतं, तुमचा प्रवास होता. आता तुमचं पुढचं स्वप्न काय आहे? अजून तुम्हाला काय काय व्हायचं पुढं? काय नाही आपलं बैल एकदा आपले हिंद केसरी नाही तर महाराष्ट्र केसरी झालं की नाही म्हणून आणि 2 वासरे घ्यायचे. ही जोडी आता कुठे पळताना दिसेल आपल्याला? ही जोडी अजून 1 महिन्याभरात पळताना दिसेल. चालेल, तुम्ही आता आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार आहे. धन्यवाद.